मार्च महिन्याच्या मध्यावर महाराष्ट्रात हवामानाचं दुहेरी संकट जाणवतंय। काही भागात उष्णतेची लाट असतानाच काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा आहे। आज 15 मार्च रोजी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हीट वेव्हचा इशारा आहे, तर बहुतांश विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। आजचं हवामान अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागातील, तुमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील काय आहे पावसाची परिस्थिती, एकंदरीत हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे। मुंबईत कमाल तापमान 31 अंशावरती राहील, आर्द्रता जास्त राहील आणि हलकी धुंद असेल। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज पावसाचा इशारा नाहीये। आकाश निरभ्र ते हलकं ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत। गेल्या काही दिवसात पारा चांगला चढला होता, आता मात्र अवकाळी संकट भोगावतंय। आज सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे। पुण्यात हलका पाऊस तर कोल्हापुरात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे। मात्र पुढील 2 ते 3 दिवस संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल। विदर्भात हवामानाची विचित्र स्थिती जाणवतीये। अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेची लाट कायम आहे, तर उर्वरित विदर्भात वेगवान वारे आणि विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे। आज कमाल तापमान 37 ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत असेल। 17 ते 20 मार्च नंतर काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट होण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील वारं फिरलेलं आहे। उन्हाची तीव्रता कमी झालेली असून पावसाला पोषक हवामान आहे। नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर कमाल तापमान 37 ते 40 अंशाच्या दरम्यान असेल। मराठवाड्याचा पारा चांगलाच चढतोय, अशातच आता अवकाळी पावसाचं संकट भोगावतंय। 14 ते 19 मार्च दरम्यान मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। आज बीड आणि धाराशिवमध्ये वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान राज्यात 15 मार्चला मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान राहील। तापमानात सरासरीपेक्षा वाढ होईल, तर काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात तापमानात हळूहळू घट होईल आणि 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढेल। आज उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर पडणं टाळावं।